नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या नावाखाली सुरू झालेलं आंदोलन खरं तर आता अनावश्यक ठरलेलं आहे। मराठ्यांना मराठा म्हणून 10% आरक्षण मिळालंय। 10% आरक्षण मिळण्या इतपत मराठ्यांची लोकसंख्या आहे का असा प्रश्न ओबीसी विचारत असले तरी पण आत्ताच्या घडीला 26 फेब्रुवारी 2024 पासून विद्यमान सरकारच्या मुळेच राज्यात 10% आरक्षण मराठ्यांना लागू झालेलं आहे। राजपत्रात तशी घोषणा सुद्धा झालेली आहे आणि ही घोषणा होता क्षणी महाराष्ट्रात फुटकार पडायला लागलेत। हे फुटकार निघू लागले आहेत ते कोणाकडून तर त्या मंडळींकडून जी जरांगेंना स्वतःचा नेता मानतात आणि जरांगेंचं आंदोलन आता अनावश्यक ठरलंय हे लक्षात आल्यानं त्यांचं नैराश्य वाढलेलं आहे। या नैराश्याच्या पोटी केवळ आणि केवळ सरकारचा निषेध नाही तर ब्राह्मणांना 3 मिनिटात संपून टाकण्याची भाषा केली गेली आणि त्याच्याही पलीकडे जाऊन देवेंद्र फडणवीसांचा यथेच्छ उद्धार केला गेला। देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलणाऱ्या मंडळींनी अजित पवारांनाही सोडलं नाही, एकनाथ शिंदेंनाही सोडलं नाही, पण जी भाषा शिंदे आणि पवारांबद्दल होती त्यापेक्षा अधिक तीव्र, अधिक हिणकस, अधिक संतापजनक आणि अधिक तिरस्काराची भाषा फडणवीसांच्या बद्दल वापरली गेली। फडणवीसांच्या जातीचा उद्धार यापूर्वी अनेकदा झालेलाच आहे। आता तर फडणवीसांच्या जातीला महाराष्ट्रातून 3 मिनिटात संपवण्याची भीष्म प्रतिज्ञा जरांगेंचे समर्थक करून बसलेले आहेत। महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा असाच आहे। 1948 ला महात्मा गांधींचा वध झाल्याच्या नंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्रात जे घडलं ते आत्तापर्यंत अनेकदा फारसं सार्वजनिकरित्या चर्चिलं जात नव्हतं। त्यावेळेला ठरवून ब्राह्मणांची घरं जाळली गेली, अनेकांना नेस्त्या वस्त्रानिशी घरातून बाहेर काढलं गेलं आणि अनेक महिलांवर अत्याचार सुद्धा झाले। हे करणारी मंडळी तेव्हा काँग्रेसची होती आणि हीच वैचारिक विषवल्ली आजही काँग्रेसच्याच लेकराबाळांमध्ये कायम आहे। महाराष्ट्रातली ब्राह्मण विरोधाची परंपरा ही जितकी घातक 1948 ला होती त्याच भाषेमध्ये आणि त्याच पद्धतीने 2024 ला ती पुन्हा डोकं वर काढू पाहते आहे। 1948 ची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं सत्तेतलं स्थान। ब्राह्मण काहीही करून सत्तेत राहणार नाहीत, महाराष्ट्र मराठ्यांचा आहे आणि मराठाच सत्तेत राहतील असं जेव्हा जरांगेंचे समर्थक सांगतात तेव्हा ते केवळ आणि केवळ द्वेषानं पछाडलेले असतात। हे सांगण्यासाठी कुणाही ज्योतिषाची गरज नाही। पण हे सगळं विष पेरण्याची ही वेळ आहे का? हे विष पेरून ज्यांना राजकारण साध्य करायचं आहे त्यांना महाराष्ट्रानं साथ द्यायची की नाही हे ठरवायची वेळ आलेली आहे। बाळासाहेब खेर यांच्या नंतर महाराष्ट्रात परत कधीही ब्राह्मण मुख्यमंत्री होऊ देणार नाही असा प्रण काँग्रेसवाल्यांनी घेतला होता, पण आधी मनोहर जोशी आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री लाभले। महाराष्ट्रात अल्पसंख्याक असलेल्या समुदायाचे हे दोन्ही नेते पूर्ण काळाच्यासाठी महाराष्ट्रात राज्य करण्याचा प्रयत्न करताना दिसले। त्यात मनोहर जोशी अपयशी ठरले, देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले आणि फडणवीसांचं हे यश जणू काही मराठ्यांच्या राज्य करायच्या जन्मजात अधिकारालाच आव्हान आहे अशा शब्दात समजलं गेलं। इथंच खरी परिपक्व होण्याची गरज आहे। आंदोलनातलं नेतृत्व अशा पद्धतीनं मांडलं जाऊ शकत नाही आणि आंदोलनातल्या नेत्यांनी अशा प्रकारच्या विषपेरणीचं समर्थन सुद्धा करू नये। महाराष्ट्राला हे परवडणार नाही। शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून सातत्यानं ज्या महाराष्ट्राची ओळख पुरोगामी मंडळी सांगत असतात त्या तमाम पुरोगाम्यांना ही विषवल्ली हवी आहे का? किंबहुना ते पुरोगामीच तर या विषवल्लीच्या मागे नाहीत ना, हाही प्रश्न उरतोच। पण यातली खरी गोम वेगळी आहे। आज ज्यांना ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या आहेत ते उद्या मराठे आणि ब्राह्मण व्यतिरिक्त उर्वरित समाजालाही सोडणार नाहीत असं भय आत्ताच्या घडीला मराठेतर आणि ब्राह्मणेतर समाजाला वाटू लागलेला आहे।
3% आहेत म्हणून ब्राह्मणांना 3 मिनिटात जे संपू शकतात ते 10%, 20%, 22% असलेल्यांना संपू शकतील की नाही हाही प्रश्न आहे. किंबहुना त्यांना संपवण्याच्या साठीची सुरुवात ब्राह्मणांपासून होईल का हाही प्रश्न आहे. आणि या सगळ्याची नैतिक जबाबदारी मनोज जरांगेंच्या खांद्यावर येते. आम्ही त्यांना विनंतीपूर्वक प्रश्न विचारतोय की अहो जरांगे, विष का पेरताय? या चर्चेत आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेमध्ये आपल्यासोबत आबासाहेब पाटील आहेत, मराठा समन्वयक या नात्याने ते आपल्याला परिचित आहेत. आपल्यासोबत या चर्चेमध्ये विश्वजित देशपांडे आहेत, या चर्चेत अरुण सावंत आहेत आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत डॉक्टर राजेंद्र मोरे आहेत. अरुण सावंत शिवसेना प्रवक्ता या नात्याने आहेत. विश्वजित देशपांडे हे ब्राह्मण महासंघाचं काम करतात आणि त्यांनी ब्राह्मणांना 3 मिनिटात संपवण्याच्या विरोधात तक्रार पोलिसात केलेली आहे. आपल्यासोबत डॉक्टर राजेंद्र मोरे आहेत, ते जरांगेंचे समर्थक म्हणून आपल्याला पूर्ण परिचित आहेत. माझा पहिला प्रश्न आबासाहेब पाटील यांना होता. अद्याप आबासाहेब पाटील जोडले गेलेले नाहीत, त्यामुळे मी आता अरुण सावंत यांना प्रश्न विचारतोय. सावंत साहेब, महाराष्ट्र हा सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा, गुण्यागोविंदानं सगळ्यांना जगू देणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो. जाती जातीतला भेदभाव इथं सर्वात आधी मिटला. आता परिस्थिती कोण बदलतंय, का बदलतंय आणि अशा विषवल्लीला थारा तुमचं सरकार देतं का? मुळीच नाही. अशा प्रकारच्या विषवल्लींना आमचं सरकार मुळीच थारा देत नाही आणि भविष्यात सुद्धा देणार नाही. जी गोष्ट आता आपण मांडली, एका अतिशय संवेदनशील अशा विषयाला प्रसादजी आपण हात घातलेला आहे, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो. कारण ज्या प्रकारची एखाद्या समाजाला संपविण्याची भाषा कुणीतरी माथे फिरू कुणाच्या तरी सांगण्यावरून या राज्यामध्ये करू पाहत आहे, अशा लोकांना या राज्यामध्ये मुळीच थारा दिला गेला नाही पाहिजे. आणि माझी गृह विभागाला हात जोडून विनंती की अशा लोकांना आधी तात्काळ ताब्यात घ्यायचे. कारण हा महाराष्ट्र सुसंस्कृत लोकांचं महाराष्ट्र आहे आणि असं या राज्यामध्ये शांततेने सर्व काही चाललं असताना कुणीतरी विरोधकांमधील काही नेते या सरकारला बदनाम करण्याकरता, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरता प्रयत्न करीत आहेत. अशा गोष्टीचा मी निषेध करतो आणि अशा गोष्टी तात्काळ थांबल्या गेल्या पाहिजेत. आपण पाहाल तर काही महिन्यांपूर्वी आदरणीय जरांगे पाटील यांचं जे काही आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याकरता सुरू झालेलं होतं, तो विषय या सरकारने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केव्हाच सोडविलेला आहे. मराठ्यांना 10% आरक्षण मिळाले नाही आणि ते टिकणारं आरक्षण आहे. परंतु तरी सुद्धा काही लोकांच्या पोटात दुखायला लागलेले आणि काही नेते पडद्यामागून जरांगेंसारख्या लोकांना हाताशी धरून या राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि 2024च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सर्व प्रकार चालू आहेत असा माझा ठाम आरोप आहे. अरुण सावंत, आपण अत्यंत थेट भूमिका घेत असं म्हटलेलं आहे की जे काही जरांगे आणि जरांगेंचे समर्थक बोलतायत ते बोलवलं जातं आहे. उत्तरासाठी पटकन आधी डॉक्टर मोरेंना संधी देतो, त्याच्यानंतर माझे पुढचे प्रश्न आपल्या सोबत असलेल्या विश्वजित देशपांडे आणि आबासाहेब पाटलांसाठी असणार आहेत. डॉक्टर मोरे, उत्तर द्या. जी भाषा तुमचे समर्थक बोलू लागलेले आहेत ती भाषा समर्थनीय नाही आणि तुम्ही त्या भाषेचं समर्थन करत नाही हे या चॅनलवर सांगणार आहात का? तसंच आपण लोकशाही राज्यामध्ये राहतो आणि आपल्या लोकशाही राज्यामध्ये सर्व जाती, सर्व धर्म, पंथ, लिंग या आधारावरती आपण कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. आणि राहिली तरी कोणत्याही समाजाचा असू द्या, येतो आणि काहीतरी बोलतोय. आता तो कोणत्या अंगाने बोलतो, कसं बोलतोय, त्याला मराठा आंदोलन बदनाम करायचं आहे काय? पण अशा प्रकारची जी कृती करत असेल, तो असंवैधानिक बोलत असेल, घटनाविरोधी बोलत असेल, तर त्याचं समर्थन आम्ही कधीही केलं नाही, जरांगे पाटलांनी देखील केलं नाही. कोणत्याही समाजाच्या विरोधामध्ये. कालच फडणवीस साहेबांच्या विरोधामध्ये ते काही 16 दिवस उपोषणाला बसले आणि त्या तंद्रीमध्ये काही बोलले असतील तर त्याने दिलगिरी व्यक्त केलेली आहे खरं तर त्या विषयाची. आणि ते फक्त ब्राह्मण समाजाविषयी नव्हतं, फडणवीस साहेबांविषयी ते बोलत होते. आणि हा जो आकाश आहे या चुकीच्या गोष्टीचं मी आणि माझे समर्थक कोणी याचं समर्थन करणार नाही. कारण आपल्याला डॉक्टर मोरे, आपण सातत्याने ही भूमिका मांडत आहात या चर्चेत. जेव्हा जेव्हा हा संदर्भ आला आणि असभ्य
आणि अतार्किक पद्धतीनं भाषा वापरण्याचा मुद्दा आला, तुम्ही त्याचं समर्थन करत नसता. पण तुम्ही समर्थन न करून सुद्धा परिस्थिती बदलत नाहीये. तुमचे समर्थकही या संपूर्ण प्रकरणामध्ये हीच भूमिका घेऊन पुढे जाताना दिसतात. आणि इतकंच नाही तर या संपूर्ण प्रकरणामध्ये तुमच्या नेत्याकडून समर्थकांना गप्प सुद्धा केलं जात नाही. प्रसाद सर, अनेक मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण शांततेची INC भाषा उद्रेक करायचा नाही. कोणत्याही ओबीसी देखील आमचे बांधव आहे, त्यांच्या हक्कासाठी आपण लढू, त्यांच्यावर आघात करायचा नाही. कोणत्याही समाजाविषयी आकस किंवा तेढ ठेवण्याचं काम, कारण मराठा गुण्यागोविंदाने राहतो, एकोप्यानं राहतो. संघर्ष आणि हेवे दावे हे आपल्याला परवडणार नाही. जाती जातीमध्ये आकाश आणि तेढ निर्माण करून संघर्ष निर्माण साध्य काय करायचं? कारण एकदा मनद्वेष निर्माण झाला तर ते दऱ्या निर्माण होत असतात आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या स्वास्थ्याला धोका निर्माण होत असतो आणि साहजिकच आपल्या प्रगतीला अडचण निर्माण होत असतो. म्हणून याचं समर्थन. डॉक्टर मोरे, जी भूमिका तुम्हाला लक्षात येते ती दुर्दैवानं तुमच्या समर्थकांना कळत नाही, तुमच्या नेत्यालाही कळत नाही असं म्हणावं लागेल. विश्वजित देशपांडे आपल्या सोबत आहेत. देशपांडे साहेब, थोडंसं पुढे येऊन बसा, तुम्ही स्पष्टपणे दिसाल आणि तुमचा आवाजही लोकांपर्यंत जाईल. माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय अशी अपेक्षा बाळगतो आणि पटकन आपल्याला प्रश्न विचारतो. तुम्ही ज्या वेळेला ब्राह्मणांना 3 मिनिटात संपवण्याच्या भाषेच्या विरोधात तक्रार करता तेव्हा तुमचा हेतू काय असतो? तुम्ही घाबरलेले असता की तुम्ही विश्ववल्लीला ठेचू इच्छित आहात? मला महाराष्ट्रातून किमान 5000 फोन कालपासून आले असतील, ज्यामध्ये प्रत्येक जण ही चिंता करत होता की गावखेड्यात राहणारा, छोट्या ठिकाणी राहणारा ब्राह्मण समाज जो कालपर्यंत मराठा समाजासोबत खेळीमेळीच्या वातावरणात राहतोय, मराठा समाजाच्या आंदोलनाला कुठे पाणी दे, कुठे त्यांच्या सोबत उभा राहा, प्रत्येक गोष्टीचं सहकार्य ब्राह्मण समाजाने या ठिकाणी केलं. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आजपर्यंत मला एक ठिकाण दाखवा की जिथे ब्राह्मण समाजाने विरोध केलाय. असं काहीही नसताना जरांगे पाटलांनी हे बोलायला सुरू केलं आणि ते देवेंद्र फडणवीसांना बोलताना ते बामणाचा देवेंद्र फडणवीस, एक बामण सगळ्या जाती सांभाळणार का, एक बामण सगळ्यांवर राज्य करणार का, अशा अर्थात ते बोलले आणि त्यांचंच ऐकून त्यांचे समर्थक पुढे बोलायला लागले. आज एक बोलला, पुढे उद्या गावागावात बोलतील आणि ब्राह्मणांचं हत्याकांड जे 48ला गांधी हत्येनंतर झालं तेच पुन्हा इथे महाराष्ट्रात होऊ शकतं. हा धोका आज आमच्या प्रत्येक समाज बांधवाच्या मनामध्ये घर करून बसला आहे. प्रत्येक जण भयभीत होतोय आणि 5000च्या वर फोन मला आले. जी विश्वजित देशपांडे, आपण एक संदर्भ 1948चा दिलात. महात्मा गांधींच्या निधनाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ठरवून ब्राह्मणांचं शिरकाण झालं, त्यांची संपत्ती लुटली गेली. काँग्रेसच्या मंडळींनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही कामं ठरवून केली. ज्या पद्धतीनं इंदिरा गांधींच्या निधनाच्या नंतर शिखांना मारलं गेलं, तीच परिस्थिती 1948 मध्ये ब्राह्मणांच्या बाबत होती आणि नंतर ही चर्चा सुद्धा येणार नाही याची अत्यंत योग्य ती तजवीज केली गेली. 48ला काय घडलं होतं याची दखल घेणं यासाठीच गरजेचं आहे, कारण 3 मिनिटात ब्राह्मणांना संपून टाकण्याची भाषा म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा 1948 करण्याचा डाव असू शकतो का? 100% असू शकतो. कारण ज्या व्यक्तीने हे सगळं बोललंय तो काही लेमॅन नाही, तो राजकारणातला माणूस आहे. तो कुणाचा माणूस आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. आज ते तपास सुरू आहे, त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. काही माहिती माझ्याकडे पण आहे, पण हा माणूस कुणाचा आहे आणि हे कुणी प्लांट केला आणि हे राजकारणासाठी मुद्दाम 24च्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ध्रुवीकरण करण्यासाठी एक कृत्रिम शत्रू ब्राह्मण उभा करून त्याच्या विरुद्ध मराठ्यांना वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्मिती करण्यासाठी हे केलं जातंय. विश्वजित देशपांडे, चर्चेच्या पुढच्या टप्प्यामध्ये मी आपल्याशी परत बोलेन. आता पटकन आबासाहेब पाटील यांच्यापर्यंत जाऊयात. आबासाहेब पाटील, थोडंसं मागे सरका आणि माझा प्रश्न तुमच्यापर्यंत आवाज स्वरूपात नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. मला सांगा आबासाहेब, मराठा समाज मोठा भाऊ या नात्यानं महाराष्ट्रात वावरतो आणि त्यांचं मोठेपण इतर समाज स्वीकारतो. मराठ्यांच्या या मोठेपणाच्या दरम्यान ज्या वेळेला एखाद्या जातीला पूर्णपणे संपवून टाकण्याची भाषा केली जाते तेव्हा त्याबद्दल समाजात काय प्रतिक्रिया उमटतात? प्रसादजी, राज्यात अनेक आंदोलनं झाले, अनेक नेते, अगदी शेतकरी आंदोलन असेल, वेगवेगळ्या समाजाचे आंदोलन असतील, त्याच पद्धतीने मराठा समाजाची सुद्धा अनेक आंदोलनं झालेली आहेत. परंतु ज्या पद्धतीनं आता हे विषय चालू आहेत तो समाजाचा विषय नसतो. ज्या वेळेला समाजाची एखादी भूमिका आपण मांडत असतो तो समाज म्हणून आपण माध्यमांशी बोलत असतो किंवा त्या पद्धतीने करतो. परंतु वैयक्तिक लेवलला ज्या वेळेला विषय येतो त्यावेळेला कोणताही समाज
कुठल्याही आंदोलकाला वैयक्तिक कुणाच्या म्हणजे समाजाच्या वतीनं कुणाला हे बोलू शकत नाही किंवा ही समाजाची जनभावना तर बिलकुल नाहीये. तुम्ही जो विषय घेतलेला आहे आता ते देशपांडे साहेब सुद्धा म्हटले की आम्हाला भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे, परंतु भीतीचं वातावरण असायचं काही कारण नाही. कारण या राज्यातला मराठा समाज हा सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा समाज आहे. ही समाजाची भावना नाहीये किंवा हे समाजाने दिलेलं उत्तर नाही किंवा समाजाचा केलेली घोषणा नाही आहे. ही वैयक्तिक इंडिव्हिज्युअल कुणी केली असेल त्यांचा विषय आहे तो, आणि त्याच्यावरती समाज माध्यमातून चुकीच्या पद्धतीने जो विषय चालू आहे. कारण मराठा समाज हा काही कुठल्या समाजाच्या विरोधात उभं राहून आरक्षण मागतोय किंवा कुठल्या व्यक्तीच्या विरोधात उभं आरक्षण मागतोय किंवा कोणाला टार्गेट करून आम्हाला पाहिजे असं आमचं अजिबात नाही. ही लढाई मुळात 40 वर्षापासून लढाई आहे. अण्णासाहेब पाटील असतील, अण्णासाहेब जावळे पाटील असतील, किशोरराव वरकिर्डे असतील. बिलकुल आबासाहेब, आपण जी नावं घेताय ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की अण्णासाहेब यांच्यापासून सुरू झालेली ही लढाई ही कधीच कुठल्या एका जातीच्या विरोधात जाताना दिसली नाही. आता जरांगेंचे समर्थक ही लढाई एका जातीच्या विरोधात नेताना दिसत आहेत. त्यावर तुमची प्रतिक्रिया यायला हवी. मी आपल्याला त्यासाठी वेळ देतो 1 मिनिटाचा. बोला आबासाहेब. प्रसादजी, ज्या आंदोलक म्हणून ज्यांनी आंदोलन उभा केलेलं असतं त्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते की आपण आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला काय मिळवून देणार आहोत किंवा समाजाला आपण कोणत्या विषयावरती आपण चर्चा करत आहोत. ज्या वेळेला हे वैयक्तिक लेवलला टीका टिप्पणीचा विषय येतो तो त्यांचा विषय असतो, हे समाजाचा विषय नसतो. कुठला समाज, आम्ही सुद्धा समाजात काम केलं, आम्हाला काही समाजाला नेमलेलं नाही की आबा पाटील उठान तुम्ही आंदोलन करा समाजासाठी म्हणून. आम्ही समाजाची काळजी म्हणून आम्ही आमच्यासारखे अनेक लोक पुढे येतात आणि आंदोलन करतात. समाज ज्या वेळेला समाजाला योग्य वाटतं त्यावेळेला समाज मागे उभा राहतो आणि त्या ताकदीनं तुमच्या म्हणजे प्रत्येक वेळेला समाजाच्या मराठा आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे आणि तळागाळातल्या लोकांना आरक्षणाची गरज आहे. आम्हाला राजकारणाची गरज नाहीये, राजकीय भाषा वापरायची गरज नाहीये. आमचा मूळ हेतू एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्या आरक्षणाची चळवळ गेल्या 25-30 वर्षापासूनची आहे. आता ज्याने कुणी वैयक्तिक लेवलला भाषा केली असेल किंवा त्यांचे वैयक्तिक काय विषय असतो तो त्यांचा विषय, हा समाजाचा विषय अजिबात नाही. मराठा समाजाचा आपण आबासाहेब म्हणताय की हा विषय समाजाचा नाही, आपण असं म्हणता आहात की हा विषय त्यांचा वैयक्तिक आहे, पण याच्यातून गेलेला संकेत फार घातक आहे. अरुण सावंत पटकन आपल्यापर्यंत येतो, तुमच्या नंतर इतरही प्रत्येक मान्यवर टप्प्याटप्प्याने बोलते होतील. अरुण सावंत, हा विषय समाजाचा नाही असं सांगितलं जात आहे, पण इतका परिपक्व प्रत्येक माणूस महाराष्ट्रात असेलच असं नाही. माथी फिरायला वेळ लागत नाही आणि जी भीती मगाशी विश्वजित देशपांडेंनी व्यक्त केली ती भीती लक्षात घेणं गरजेचं आहे. मला अरुण सावंत आपल्याकडून ऐकायचं आहे आणि थेट हा प्रश्न मी आपल्याला विचारतो. हा प्रश्न विचारताना मी कचरणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातले ब्राह्मण सुरक्षित आहेत का? अगदी 100% महाराष्ट्रातील ब्राह्मणच काय, या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जाती धर्माची लोक राहतात आणि प्रत्येक व्यक्ती सुरक्षित आहे. त्याच्याकरिता अहोरात्र या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा नेहमीच तत्पर असतात. तेव्हा कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही, हे पहिलं वाक्य. दुसरी गोष्ट म्हणजे एकतर मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की हे जे काही वक्तव्य आहे हे जरी एका माथेफिरूने केलेलं असेल तरी त्या माथेफिरूला भडकविण्यामध्ये काही लोकांचा 100% हात आहे आणि त्यांना शोधून काढलंच पाहिजे. आपण जर पाहाल, आता ताजंच उदाहरण पहा, जे जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी काम करत होते ते आता राजकारणावरती बोलायला लागलेत. काल आपण पाहाल तर काल दिल्लीच्या सीमेवरती जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये एका काँग्रेसच्या नेत्याबरोबर ज्या नेत्याने त्यांच्याच पक्षातील एका दुसऱ्या नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसलं होतं आणि त्याला विधान परिषदेत हरवलं होतं, त्याच नेत्याच्या बाजूला जरांगे पाटील उभे होते आणि त्यामध्ये ते आता राजकीय नेतृत्व करायला पुढे आलेले आहेत आणि यांच्या मागे नक्कीच विरोधकांमधील काही पक्षांमधील नेत्यांचा हात आहे, तो शोधून काढला पाहिजे SIT मार्फत. आणि मराठा समाजाचं मात्र ब्राह्मण समाजाबरोबर किंवा ओबीसी समाजाबरोबर कोणत्याही प्रकारचं वैर नाहीये हे सुद्धा मी सांगू इच्छितो. बिलकुल अरुण सावंत, बिलकुल बिलकुल. अहो, वैर असायला आहेत किती ब्राह्मण उरलेले महाराष्ट्रात, ते काय वैर करतील कोणाशी? मुद्दा हा नाही आहे, मुद्दा याही पलीकडचा आहे. आणि आबासाहेब, याच्यावर आपण बोललं पाहिजे,
कारण त्या विषयावर ज्याचा आता मी उल्लेख करणार आहे तो विषय सातत्यानं महाराष्ट्रात उल्लेखला जातो. ज्या माणसानं ब्राह्मणांना 3 मिनिटात संपवण्याची भाषा केली त्यानं काय म्हटलं? त्यानं असं म्हटलं की छत्रपती शिवरायांना ब्राह्मणांनी खूप त्रास दिलेला होता, त्याचा राग आता ते काढतायत. ही कुठली विचारसरणी आहे जी असं सांगते की शिवरायांना ब्राह्मणांनी त्रास दिला होता? आबासाहेब, तुम्हाला लक्षात येत असेल ही कुठली विषवल्ली आहे आणि ही वैचारिक विषवल्ली कोणाची आहे? प्रसादजी, हे बघा, राज्यातल्या जनतेला सुद्धा माहित आहे आणि आता हा जो सध्याचा विषय आहे महाराष्ट्रातील तो वैयक्तिक कुणाच्या विरोधातला बिलकुल नाही. मराठा आरक्षण हा विषय समाजाचा विषय आहे, परंतु आता वैयक्तिक जो विषय तुम्ही समाजावर कोण बोलत असेल तर ते योग्य नाही की त्यांनी जे वक्तव्य केलं त्यांची वैयक्तिक वक्तव्य आहे ती. आणि आज ज्या पद्धतीने आपण सांगतात की छत्रपती शिवरायांच्या संदर्भामध्ये, तर छत्रपती शिवरायांच्या सोबत स्वराज्यामध्ये अनेक लोक होती, तसे मराठे होते, वेगवेगळ्या समाजातील लोक होते. ज्याने ज्याने स्वराज्याच्या विरोधामध्ये एखादी भूमिका घेतो ते त्यावेळेला ती वैयक्तिक व्यक्ती होती. कुठलाही व्यक्ती समाज म्हणून त्या ठिकाणी गेला नव्हता. कसं आहे की एखादी घटना घडली आपण त्या समाजाला टार्गेट नाही धरू शकत. हे प्रत्येक समाजातला एखादा व्यक्ती चुकीचं काम केलं म्हणून तो समाज टार्गेट होऊ शकतो का? तर अजिबात नाही. कोणी काय मांडावं किंवा काय, आणि समाज माध्यमाने मला एक आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचंय की आज ज्या माध्यमातून समाज माध्यम आहेत, जे चॅनेल्स वगैरे आहेत, त्या चॅनेल्स वाल्यांनी सुद्धा काही गोष्टी सांभाळून दाखवल्या पाहिजे, सांभाळून केल्या पाहिजेत. आज ज्या पद्धतीने वक्तव्य झाली की वैयक्तिक लेवलची, हे काय कोणाची वादविवादाचा विषय नाही. मराठा आरक्षण हा समाजाचा विषय आहे, कोणाची खुन्नस करण्याचा विषय नाही किंवा कोणाबद्दल वाईट बोलण्याचा विषय नाहीये. हा मुळात ज्या पद्धतीने झालेले त्याची काल मला वाटतं काहीतरी दिलगिरी सुद्धा व्यक्त झालेली आहे. त्याच्यामुळं हे परत असं घडू नये राज्यामध्ये. बिलकुल आबासाहेब, तुम्ही जे सांगता आहात ती निश्चित गोष्ट गांभीर्यपूर्वक रित्या घेतलीच पाहिजे, पण त्यातला चिंतेचा विषय वेगळा आहे. अहो, दिलगिरी व्यक्त झाल्यानंतर कार्यकर्ते गप्प बसत नाहीयेत आणि मुद्दा कार्यकर्त्यांच्या गप्प बसण्याचा नाहीये. आबासाहेब, जी चिंता व्यक्त केली गेली थोड्या वेळापूर्वी विश्वजित देशपांडेंनी की कार्यकर्ते बोलून जातात, त्याचे गाव पातळीवर गावगाड्यावर दीर्घकाळ परिणाम होतात आणि तिथून एक महाराष्ट्रात भीती जन्माला येते, कारण महाराष्ट्रात अशा प्रकारे केल्याचा इतिहास आहे. चिंता ती आहे. मला त्या निमित्तानं पटकन विश्वजित देशपांडे आपल्याला बोलतं करायचंय. आता इथे केवळ आणि केवळ विषय ब्राह्मणांचा नाहीये, चिंता वेगळी आहे आणि ती चिंता सुद्धा आता समाज माध्यमात व्यक्त होतीये. आज ब्राह्मणांच्या विरोधात जे बोललं जात आहे ते उद्या इतर सगळ्यांच्या विरोधात बोललं जाईल का, ही भीती इतर समाजांमध्ये आहे. तुम्हाला ती जाणवली आहे का? निश्चित स्वरूपाने. आणि आपल्याला इतिहासाचे दाखले देऊन, इतिहासात चुकीच्या गोष्टी घालून हे सगळं सांगितलं जातं. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात 7 ब्राह्मण होते, किंवा आतापर्यंत अगदी म्हणजे लोकमान्य टिळकांना 3दा जेल झाली, त्यातली 2दा राजद्रोहाच्या आरोपात झाली आपल्याला माहिती आहे. पण पहिल्यांदा आगरकर आणि टिळकांना 99 दिवसाची जेल झाली होती. ती यासाठी झाली होती की ब्रिटिशांनी 4थे शिवाजी महाराज, कोल्हापूरची गादी, 4थ्या शिवाजी महाराजांचा खून केला आणि त्या खुनाला वाचा टिळकांनी आणि आगरकरांनी फोडली, म्हणून ब्रिटिशांनी 99 दिवस थांबलं होतं. इथपर्यंत छत्रपतींच्या गादीचा ब्राह्मणांनी इमाने इतबारे सेवा केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात कधीही ब्राह्मण नव्हते. मग तो राज्याभिषेकाचा विषय असो किंवा कोणताही विषय असो, याच्या प्रत्येकाची उत्तरं देणं शक्य आहे. परंतु खोट्या कथा सांगून त्या ठिकाणी ही माथी भडकवायचं काम केलं जातं. आता एखादा कुणीतरी वैयक्तिक विषय म्हणून आपण हा सोडू शकत नाही. जरी ते बोलला वैयक्तिक असेल तरी त्याची प्रेरणा ही त्या आंदोलनाच्या नेत्यावर येते, त्याची जबाबदारी ही त्या आंदोलनाच्या नेत्यावर येते. आणि जरांगे पाटलांनी दिलगिरी व्यक्त करतो, जर मी भावना दुखावल्या असतील तर त्यांनी दिलगिरी जी व्यक्त केली आहे ती देवेंद्र फडणवीसांना वैयक्तिक ज्या आई बहिणीवरनं शिवाय त्यांनी दिल्या त्याबद्दल केलेली आहे. ब्राह्मण समाजाबद्दल कोणी असं बोलू नका हे बोलायचं जरांगे पाटलांचं काम नाही का? जरांगे पाटलांनी हे जाहीर स्टेजवरून सांगू नये का की आपली ही भूमिका नाही, आपण आरक्षण मागतोय, ब्राह्मणांना शिवाय देऊन आपल्याला आरक्षण मिळणार नाही, हे ते कधी सांगणार? आज 2 दिवस झाले मीडियात हा विषय चर्चेत आहे, पण ते त्यावर चकार शब्द बोलत नाहीत. ही त्यांची जबाबदारी नाही का? हा माझा पर्टिक्युलरली जरांगे पाटलांचे प्रवक्ते जे इथे उपस्थित आहेत त्यांना प्रश्न आहे. बिलकुल, डॉक्टर मोरेंकडून त्याचं उत्तर लागेलच. पटकन आपण या निमित्तानं डॉक्टर मोरे यांना आधी बोलतं करूयात. डॉक्टर मोरे, तुम्ही माफी मागितलीत,
तुमच्या नेत्यांनी त्या संदर्भात दिलगिरी व्यक्त करून विषय मिटवण्याचा प्रयत्न केला, तो अत्यंत वेगळा विषय आहे. ज्या कार्यकर्त्यांनी आगाऊपणा केलेला आहे त्या कार्यकर्त्यांचे कान कोण उपटणार किंवा त्या कार्यकर्त्यांना तुमच्यापासून लांब कोण करणार? कारण ही कार्यकर्ता मंडळी आज जे बोलून गेलेली आहे ती उद्या परत जर मनोज जरांगेंच्या आजूबाजूला दिसायला लागली तर त्याचा सोपा आणि साधा अर्थ असा निघतो की जरांगेंना हे सगळं हवं होतं. निश्चित प्रशासक यामुळेच आंदोलनाकडे आणि मराठा समाजाकडे बघण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो निश्चित बदलतो. खरं तर ह्या सर्व समाजामध्ये अशा प्रवृत्ती आहेत आणि या प्रवृत्त्याचा आपण निषेधच केला पाहिजे. याचं समर्थन होऊ शकत नाहीये. कोणत्या समाजाला संपवण्याची भाषा किंवा जातीची भाषा किंवा कोणत्या अल्पसंख्याक समुदायाविषयीची भाषा. पण हे करत असताना एक ध्यानात ठेवलं पाहिजे की ह्याही गोष्टीचा आपण शोध घेतला पाहिजे की सराटीमध्ये हल्ला कोण केला, या लोकांना ओबीसी नेत्याला कोण बोलवायला लावतं. त्यानंतर हे प्रशासनामध्ये कुणबी नोंदी शोधायचं सापडतं ते महसूल सचिव कुणबी नोंदी शोधत नाही, प्रशासन काम करत नाही. ओबीसी नेते जे गरळ ओढतात त्याच्या पाठीमागं कोण आहे? ज्या मोठमोठ्या सभा होतात एल्गार समिती त्याच्या पाठीमागं बळ देणारं आणि मराठा समाजाला गरळ वाकणारं, हातपायावर तोडण्याची भाषा, समुद्रात बुडवण्याची भाषा, महाराष्ट्र पेटवण्याची भाषा आणि मराठा समाजात कितीतरी अशा प्रवृत्ती आहेत की ज्याने गरळ ओकली. मनोज दादांना देखील शिव्या दिलेल्या आहेत हजारो लोकांनी. नाही पण डॉक्टर मोरे ही कोण मंडळी आहेत ती सांगा. ही कोण मंडळी आहेत ते पण सांगा. अरुण सावंत आहेत आपल्या सोबत, सरकारचे प्रतिनिधी आहेत, ते सांगतील ना. अहो एकनाथ शिंदेनी तुमचं काय ऐकलं नाही? एकनाथ शिंदे तुम्ही म्हणाल ते सगळ्या गोष्टी करत गेले पण त्याचबरोबर तुम्ही या संपूर्ण सरकारच्या व्यवस्थेलाच नाकारत आहात. शिंदे सांगतायत की सरसकट मराठ्यांचं कुणबीकरण होऊ शकणार नाही तरी तुम्ही म्हणता की म्हणे ठरवून हे सरकार तुमच्या विरोधात वागतंय. अरुण सावंत, सरकार जरांगेंच्या विरोधात होतं का जरांगेंना समजावून घेऊ पाहत होतं? सरकार हे जरांगेंच्या विरोधात कधीही नव्हतं. सुरुवातीपासून कालपर्यंत सरकारने तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांना जे जे काही हवं होतं ते देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. शेवटी त्यांची जी महत्वाची मागणी होती रिझर्वेशनची, आरक्षणाची, ती सुद्धा दिली. परंतु कुठेतरी जरांगेंचं संतुलन बिघडायला लागलं. जरांगे वाममार्गाने जायला लागले कारण त्यांना काही नेत्यांनी तसं भडकवण्याचा प्रयत्न केला आणि ते मराठा समाजाला जे हवं होतं ते मिळाल्यानंतर सुद्धा ते राजकीय हेतूने आता प्रेरित झाले आणि म्हणून आज हे आंदोलन जे काही आहे ते यशस्वी होऊनही फिसकटलेलं आहे असं वाटत आहे. मराठा समाजाने आता कुठेतरी जागरूक झालं पाहिजे आणि ही जी काही जरांगे पाटील यांची जी काही अहंकारी भाषा आहे, अहंकारी वृत्ती, तिला कुठेतरी आता मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःहून रोखलं पाहिजे तरच या समाजाचं भलं होईल असं एक मराठा म्हणून मला सुद्धा वाटायला लागले. अरुण सावंतांच्या या मुद्द्यावर डॉक्टर मोरेंना बोलायचं आहे. मोरे साहेब आपण निश्चित उत्तर द्या पण या गोष्टीचं उत्तर अजूनही सापडत नाही की आगाऊ कार्यकर्त्यांचं काय करणार आहात? प्रसाद सर, या आगाऊ कार्यकर्त्याचा यांचा आमचा या आंदोलनाचा काही संबंध नाहीये. हे जाणीवपूर्वक कोणीतरी कॅमेरा पुढे येतं आणि त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया काहीतरी देतात मनाला वाटेल त्या पद्धतीनं. या सगळ्या समाजामध्ये या प्रवृत्ती आहेत, हे ठेचल्या पाहिजेत. आपण याचा निषेध केला पाहिजे. पण मुद्दा हे सांगा, या नावाखाली सरकारला बोलल्यानंतर सरकार सगळं एका रात्रीत बाजूला जातं. दडपशाही आता सुरू आहे, लोकांना ताब्यात घ्यायचं सुरू आहे. आज चौकशी कोणाची केली पाहिजे? भ्रष्ट लोकांची चौकशी करा. भीमा कोरेगावला काय झालं त्याची चौकशी करा. चौकशी कोणत्या करायच्या तुम्हाला? भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन त्याच्या चौकशी करा. एसआयटी कशाबद्दल नेमताय तुम्ही? आणि अनेक लोकांना ताब्यात घेतलं, त्यांचे मंडप काढायचे, तुम्हाला तिथे पुतळे हटवायचे, म्हणजे एक प्रकारचा थेट. आणि बाबासारख्या माणसाला, सदावर्ती माणसासारख्याला कोण पोचतंय हाही विचार केला पाहिजे. एकाच बाजूला आपल्याला विचार करून चालणार नाही. डॉक्टर मोरे, आपल्याला सुचवायचं काय आहे नक्की? सरकार तुमच्या विरोधात गेलेलं आहे. आता 10% आरक्षण दिल्याच्या नंतर तुमचं ऐकत नाही असं तुम्हाला वाटतं का? एक फक्त मिनिटभर आपण आधी एकदा आबांचं ऐकून घेऊ. आबासाहेब पाटील, आपण ऐकताय, तिथला मंडप काढायची जी काही गोष्ट होऊ घातली, माझी माहिती अशी आहे अंतरवली सराटीच्या ग्रामस्थांनीच सांगितलं की आता आवरा स्वतःला इथून. कारण अंतरवली सराटीच्या ग्रामस्थांना हे जे काही गेले 6-8 महिने तिथं बस्तान मांडून बसलेले आहेत त्याचा त्रास व्हायला लागलेला आहे आणि म्हणून सराटीचे मूळ ग्रामस्थ सांगायला लागलेत की आता आवरा कारण आमचं रोजचं जगणं मुश्किल व्हायला लागलंय. वस्तुस्थिती काय आहे? आणि आबा, सरकार जरांगेंचं ऐकत नाही यावर तुमचा विश्वास आहे?
नाही, असं अजिबात नाहीये. ज्या आंदोलन सुरू झाल्यापासून माननीय मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी 2 वेळा गेलेले आहेत. सरकारचं शिष्टमंडळ गेलेलं आहे. ज्या ज्या गोष्टी सरकारच्या माध्यमातून करायच्या होत्या त्या सगळ्या म्हणजे दिलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता की जरांगे पाटलांची जी भूमिका होती की कुणबी दाखले देण्यासंदर्भामध्ये त्याच्यात शिंदे समिती स्थापन झाली. दुसरा जो मुद्दा होता त्यांचा की आपले सगळे सोयऱ्यांचा विषय होता. या सगळ्या विषयावरती मी आपलं लक्ष एवढ्यासाठी देतो राज्यातल्या जनतेचं की त्या ठिकाणी जे अभ्यासक लोक होते, जे वकील लोक होते किंवा त्यांचे जे मीडिएटर होते, मी सातत्यानं प्रत्येक डिबेटला बच्चू कडू असतील, मंगेश चिवटे असतील, ह्यांचं सुद्धा नाव घेतो. ती लोक आज कुठं आहेत? हे वातावरण बिघडवण्यासाठी कोण कारणीभूत आहे हे पण बघायला पाहिजे ना आपण. एक बाजू धरून कसं आहे की आंदोलन करणारा माणूस पूर्णपणे चुकीचा असं म्हणता पण येणार नाही, परंतु त्यांच्याकडून काही चुका झाल्या त्या सुद्धा आपल्याला समोर घ्यायला पाहिजेत. परंतु हे करत असताना की आंदोलन एकीकडे मुख्यमंत्र्यांनी सगळे शब्द दिलेले असताना सगळं ते फक्त मला अर्धा मिनिटं बोलू असेल, अर्धा मिनिटं त्या फक्त की हे करत असताना ज्या लोकांनी जबाबदारी घेतली होती ते लोक त्यातून बाजूला झाले आणि त्याच्यानंतर वेगवेगळे फाटे फुटले. दुसरा मुद्दा असा आहे की मी सांगतो की आंदोलन करत असताना फार शांततेत आंदोलन पुढचा विचार करून करणं गरजेचं आहे. कारण पूर्वी अनेक समाजातल्या अशा घटना घडलेल्या आहेत ज्या वेळेला समाजातून असा वेगवेगळा विषय झाल्यानंतर त्याचे परिणाम समाजातल्या युवकांच्या वरती होतात, समाजावरती होतात आणि त्याच्यामुळे समाजाचं खूप मोठं नुकसान होतं. कसं असतं आपण हे पाहिलं की आंदोलन करत असताना झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी घेतली गेली नाही नेत्याकडून, पण हिंसाचाराच्या व्यक्तींवर कारवाई जेव्हा झाली तेव्हा मात्र सरकारवर आगपाखड केली गेली. अत्यंत अल्प वेळ आपल्या हातामध्ये उरलेला आहे. मी डॉक्टर मोरेंना तो वेळ देतो. 1 मिनिटाचा वेळ आहे फक्त. डॉक्टर मोरे, आपण कृपया उत्तर द्या. परिस्थिती आणखी चिघळणार नाही याच्यासाठी तुम्ही कोणत्या 3 गोष्टी करणार आहात? मुद्दा असा आहे सर, फडणवीस साहेबांनी ओळखून घ्यावं, मराठा समाज एवढ्या तुमच्या पक्षासोबत आहे, तुमच्या सोबत आहे. मराठी समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलं होतं ज्यावेळेस आरक्षण दिलं होतं, पण ते ठीक आहे, ते घटनाबाह्य आरक्षण दिलं होतं कारण तो घटनाबाह्य अधिकार तुम्हाला अधिकार नसताना आरक्षण दिलं आणि पुढे लोकसभा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या. पण त्यांना हे कळायला पाहिजे मराठा समाज तुमच्या सोबत आहे, मराठा समाज तुमच्यावर प्रेम करतो, आपण राज्याचे प्रमुख आहेत आणि एक उदात्त ध्यान या जनतेचा आक्रोश तुम्ही बघितला पाहिजे. सत्तेचा गैरवापर न करता वाळू माफिया आहेत, आमका आहे, टमका आहेत, अशा प्रकारचं खच्चीकरण करून असं खच्चीकरण करता कामा नये. आणि जे काही आपण गुन्ह्या गोविंदांना राहतो तर सरकारनं देखील ज्या काही मागण्या आहेत महत्वाच्या, त्या महत्वाच्या मागण्या विचारात करून हा विषय वाइंड अप केला पाहिजे. कारण एवढ्या दिवस आपण संघर्ष करू ते आरक्षणावरती समाज विखंडित होईल आणि याच्यातून समतोल ढासळेल आणि संघर्षाचे मुद्दे कोण निर्माण करतं, कसं करतं, सरकारने एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे. आपण शहाणपणाने निर्णय घेतला पाहिजे, पुढे आलं पाहिजे आणि समजदारीने. आपण असं म्हणतात की थोडक्यात वेळेची जबाबदारी आणि आत्ताच्या घडीला परिस्थिती सांभाळण्याची जबाबदारी सरकारवर आहे. चर्चेच्या निमित्तानं इतरही अनेक मुद्द्यांची या पुढच्या टप्प्यांमध्ये सुद्धा आपल्याला विषयानुरूप चर्चा करायची आहे, तेव्हा परत भेटू. तुर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.